नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला ट्रॅफिकमध्ये गाडी कशी चालवायची आहे, कुठला गिअर ठेवायचा आहे, काय करायचं आहे, क्लच आधी दाबायचा आहे की ब्रेक आधी करायचा आहे, आणि जर का अचानक काही वाहनं मध्ये आली किंवा बाईकवाले मध्ये आले, डाव्या बाजूनी कुठली वाहनं आली, आपल्याला अशा गोष्टी येतात समोर. बंपर टू बंपर ट्रॅफिक असतं, त्यावेळेला आपल्याला मध्येच थांबायला लागलं तर अशा सिच्युएशन्समध्ये काय करायचं आहे आपल्याला समजत नाही. सो आपल्याला ह्याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आता बघा, सिटीमध्ये ड्रायव्हिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला अत्यंत अलर्ट राहायला पाहिजे. एक तर गाडी चालवायला आपण तसंही कायम अलर्टच राहायला हवं, पण सिटीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा अलर्ट राहायला हवं. याचं कारण असं आहे मंडळी की आपल्याला गाड्यांचीच काळजी नाही तर पार्क केलेली वाहनं, रस्त्यावरून चालणारे लोक, सायकलवाले, बाईकवाले यांचे सुद्धा ऑब्स्टॅकल्स असतात. मध्येच थांबतात लोक. आता हा माणूस बघा बाईकवाला असं थांबला. तर ह्या सगळ्या ऑब्स्टॅकल्सला गृहीत धरून किंवा कन्सिडर करून आपल्याला सिटीमध्ये गाडी चालवायची असते. आता हा माणूस एका लहान मुलग्याला घेऊन रस्त्यावरून चालला आहे. सो ह्या गोष्टी ह्या घडत असतात, ह्या सिटीमध्ये घडत असतात. आपल्या घराची जर का गल्ली छोटी असेल तर तिकडे घडेल, किंवा फुटपाथ सोडून लोक चालतात. आता हे दोघं वृद्ध गृहस्थ आहेत दोन, हे फुटपाथ एवढा मोठा आहे, तिकडनं नाही चालत आहेत. मे बी त्यांना क्रॉस करायचं असेल, डोंट नो. तर आपल्याला आता ह्याला बघा, ह्याला क्रॉस करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण गाडी कशी चालवायची, नेमकी काय काय गोष्टी ध्यानात ठेवायच्या, तर याचंच आपण आज डिस्कशन करणार आहोत. आता हे बघा, हे डाव्या बाजूनी हा स्कूटरवाला गेला, बरोबर आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट आणि महत्त्वाची अत्यंत म्हणजे तुम्हाला लेफ्ट, राईट आणि समोर अतिशय व्यवस्थित बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. दोन्ही ORVM तुमचे ते एकदम परफेक्ट सेट केले पाहिजेत. दोन्ही ORVMमध्ये तुमची नजर सतत भिरभिरती असली पाहिजे, फिरती असली पाहिजे. आपल्या मागे कोण येतं आहे ते तुमचं लक्ष असलं पाहिजे. ब्लाइंड स्पॉट्स असतील तर ते तुम्हाला तिकडे पण लक्ष तुम्ही द्यायला हवं. त्याच्यानंतर कुठली गल्ली वगैरे असेल तर एक थोडंसं तुम्ही त्या गल्लीपासून दूर थोडंसं होऊन तुम्हाला गाडी चालवायची. याचं कारण असं आहे की गल्लीतनं येणारा माणूस थोडीशी गाडी पुढे काढून थांबतो किंवा अचानक टू व्हीलरवाले जोरात येतात. त्याच्यामुळे एखादी गल्ली वगैरे असेल तर तुम्हाला थोडंसं कॉशियसली हळू स्पीड करा. आधी बघा कोणी येत नाही आहे ना, तुम्हाला दिसतं तिरपं असं. सो त्या गल्लीमध्ये तुम्हाला तशी गाडी चालवायची. सायकलवाले असतील तर त्यांना कळत नाही, त्यांना आरसे नसतात, त्याला असा ऑन द्यायचा आहे. अशा लोकांना, समोरून येणारी जी लोकं आहेत त्यांना तुम्हाला रस्ता द्यायचा आहे. सिटीमध्ये कोऑपरेशन खूप महत्त्वाचं असतं. टू व्हीलरवाले जे ते डाव्या बाजूने ओव्हरटेक करतात त्यांना काही फिकीर नसते त्यांची, ॲज युजल. सो आपल्याला त्यांच्याबद्दल आपल्या गाडीची काळजी घ्यायची, त्यांची पण काळजी घ्यायची. आता हे सर्कल आहे, तर इथे गाडी आपल्याला अशी चालवायची आहे. तर सर्कलला आपल्याला आधी उजव्या साईडला बघायचं आहे, कोण नाही आहे ना, सरळ क्रॉस करायचं आहे. आता हे सर्कल पण मला क्रॉस करायचं आहे समजा, तर मी काय करणार, सरळ बघणार, थांबणार इकडे मध्ये, आणि त्याच्यानंतर परत उजव्या बाजूनी कोणी सगळ्यांना जाऊन देणार, आणि मला जेव्हा जागा मिळेल तेव्हाच मी क्रॉस करणार. अशा केसेसमध्ये घाई अजिबात करायची नाही आहे. आपल्याला घाई कधीच करायची नाही गाडी चालवताना. आपल्याला मोस्टली हे बाईकवाले जे असतात ते रस्ता काढून देतात असे. आता बघा, या बाईकवाल्यांनी रस्ता काढून दिला. सो आपल्याला काय काळजी करायची गरज नाही. आणि आता मला सरळ क्रॉस करायचा आहे, तर मी सरळ जाणार आहे, परत तशीच वाट काढून. इंडिकेटर्सचा वापर प्रॉपरली करायचा आहे. इंडिकेटर्स आपल्याला जे दिलेले आहेत त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे लोकांना समजतं की आता ह्याला इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, आणि त्याचा वापर करणं अत्यावश्यक आहे. आता मी लेफ्टला वळतो आहे, मला लेन चेंज करायची आहे. इकडे हा रस्ता खूप रुंद आहे. मग समजा मी जेव्हा लेफ्ट इंडिकेटर देणार त्यावेळेलाच ते लक्षात येणार मागच्याला की अच्छा ठीक आहे, आता ह्याला डाव्या बाजूला जायचं आहे. म्हणजे तो डाव्या बाजूने ओव्हरटेक करणार नाही. ॲटलिस्ट सिटीमध्ये जे हायवेचे नियम असतात ते काही एवढे लागू होत नाहीत की डाव्या बाजूनी ओव्हरटेक न करणे, ह्या वगैरे गोष्टी असतात त्या सिटीमध्ये लागू होत नाहीत. कारण आपल्याला मुळातच रस्ताच अरुंद असतो किंवा छोटा असतो, त्याच्यामुळे ते काय पॉसिबल होत नाही. आता इकडे बघा, आता हे ट्रॅफिक झालेलं आहे आणि स्पीड ब्रेकर आलेला आहे. आता मी काय केलं, स्पीड ब्रेकरवरती माझी दोन्ही चाकं पुढची जी आहेत ती क्रॉस केली. पण हा स्पीड ब्रेकर तसा फ्लॅट आहे, त्याच्यामुळे मला ते जमलं, ठीक आहे. आणि मी थांबून राहिलो. पहिल्या गिअरमध्येच गाडी आहे, कारण मला दिसतं आहे की आता सिग्नल सुटणार आहे म्हणून, नाही तर मी न्यूट्रल करून हँडब्रेक ओढला असता. सो आपल्याला हवा तिथे हँडब्रेकचा वापर करा. आता हा बाईकवाला एवढ्या जवळ होता माझ्या, म्हणून मी इकडे डाव्या बाजूनी हळू एकदम गाडी बघितली आणि थोडीशी उजव्या हाताला घेतली.
उजव्या हाताला घेतानाच मी डाव्या हाताला पण बघितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, मला वळायचं आहे म्हणून मी लेफ्ट सिग्नल दिला आणि गाडी इथे डाव्या साईडला वळवली. बरोबर. तुम्ही बघितलं असेल आता इकडे पोलीस होते उभे RTOचे, तर ते आपला वेळ वाचवण्यासाठी आता समोरनं येणारी जी वाहनं आहेत त्यांना सिग्नल द्या प्रॉपरली. मी आता जे ब्लिंकिंग केलं लाईट्सचं असं, त्याचा अर्थ असा आहे की मला आधी पास होऊ दे. सो हे ब्लिंकिंग करणं म्हणजे काय की तो रिक्षावाला आता पुढे येत होता, सो त्याला मी ब्लिंकिंग करून सिग्नल दिला. लाईट्स त्याला मी लाईटचं सिग्नल दिलं की मला आधी जाऊ दे, तू नको जाऊ. ही रिक्वेस्ट आहे एक प्रकारची. तो या अशा गोष्टींचा वापर करा. आता इकडे रस्त्याचं काम चाललं आहे, इकडे पण भरपूर ट्रॅफिक असणार आहे. सो त्या केसेसमध्ये गाडी कशी चालवायची. आता मोस्टली ट्रॅफिकच्या रस्त्यामध्ये आपल्याला सेकंड आणि थर्ड गिअरच डॉमिनंटली वापरायला लागतो. आता बघा, आता त्या रस्त्याचं काम चाललं आहे, त्याच्यामुळे वाहनं पण आहेत आणि माणसं पण आहेत. बरोबर. सो पॅनिक नाही व्हायचं आहे. गाडी अतिशय हळू चालवायची, कंट्रोल्ड गाडी चालवायची. आणि आपल्याला अशा वेळेला जजमेंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. लेफ्ट राईट सेंटरचं जजमेंट असणं अतिशय महत्त्वाचं. आता हा माणूस आला, ठीक आहे, समोरनं आला, येऊ दे, त्याला आपण जागा द्यायची. अशा सिच्युएशन्समध्ये आपल्याला ना इगो बाजूला ठेवायचा आहे. खरं तर मी म्हणेन की गाडी चालवताना इगो कायम बाजूलाच ठेवा आणि डोकं कायम शांत ठेवा. इगोनी काय होतं माहिती आहे का, आपलंच नुकसान होतं आणि वेळ जातो. सो गाडी चालवताना कायम आपला इगो जो आहे तो बाजूला ठेवा. ठीक आहे बाबा, तू मोठा, मला माझा वेळ जास्त महत्त्वाचा आहे इगोपेक्षा, अशा ॲटिट्यूडमध्ये गाडी चालवा. आणि कायम नमतं घ्या. असं नाही आहे की एकदमच नमतं घ्या की आपल्याला टर्न मारायचं आहे आणि लोक जात आहेत तर आपल्याला सगळ्यांना आपण जाऊन द्यायचं आहे, असं नाही. थोडंसं ॲग्रेशन पण पाहिजे. अगदीच आपण म्हणतात तसं मनीमऊ राहून चालणार नाही आहे ह्या जगामध्ये. आपण तसेच उभे राहू जर का सगळ्यांना गाड्या आपण पास करून दिल्या तर. सो त्याच्यामुळे आपल्याला वेळ, काळ, परिस्थिती सगळं बघून ठरवायचं आहे की आपल्याला ॲटिट्यूड आपला कसा ठेवायचा आहे. पण मोस्टली आपल्याला काय भानगड अवॉइड करण्यासाठी आपण काय करायचं आहे की नमतंच घेतलेलं बरं. काय बाईकवाले दोन्ही बाजूनी येत होते, मी सरळ गाडी थांबवली. तुम्हाला जेव्हा अशी सिच्युएशन येईल की आपल्याला समजत नाही आहे गाडी क्रॉस होईल की नाही, तिथले तिथे थांबा, काही हरकत नाही आहे. मग जागा झाल्यानंतर गाडी काढा. टू व्हीलरवाल्यांना स्वतःचं जजमेंट असतं. जे लोक टू व्हीलर पण चालवतात त्यांना बरोबर आयडिया असेल मी काय म्हणतो आहे ते. सो टू व्हीलरवाल्यांना बरोबर स्वतःचं जजमेंट असतं. असे क्रॉस वगैरे करणाऱ्या लोकांना कोऑपरेट करा, काही फरक नाही पडत. कारण काय आहे, आपल्या गाडीचं जस्ट टच जरी झाली ना, चुकून जरी, तरी खूप मोठं नुकसान होऊ शकतं एखाद्याचं. सो कायम तुम्ही ते लक्षात ठेवा. आपणही रस्ते क्रॉस करतो, आपल्या आईवडीलही रस्ते क्रॉस करतात. सो त्यांना कायम कोऑपरेट करा. सो ट्रॅफिकमध्ये ह्या गोष्टींचं लक्षात ठेवायचं कायम. मिरर बघणे, गाडी हळू चालवणे, लेफ्ट साईडनी ओव्हरटेक करणाऱ्यांकडे स्पेशल लक्ष देणे, हॉर्नचा वापर, योग्य वापर करणे, इंडिकेटर्सचा वापर करणे आणि शांत डोकं ठेवून सेकंड किंवा थर्ड गिअरमध्ये गाडी चालवणे. आपल्याला कॉन्फिडन्स नसेल, सरळ गाडी थांबवा, असं तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला काही प्रश्न येणार नाही. सो मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, छोटासा व्हिडिओ होता. जर का आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काही जर ड्रायव्हिंगमध्ये अनुभव आले असतील सिटी ड्रायव्हिंगमध्ये तर ते किस्से मला नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात. थँक्यू.